नमस्कार. हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. भारतासमोरील अंतर्गत सुरक्षेची आव्हानं, त्याची सद्यस्थिती आणि भविष्यात काय घडणार याविषयी आपण ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याशी पुन्हा एकदा बोलणार आहोत. ब्रिगेडियर हेमंत महाजन, आपलं मनपूर्वक स्वागत आणि एक सेनाधिकारी म्हणून आपल्याला वंदन. नमस्कार आणि जय. आपल्या समोरचं एक आणखीन आव्हान सुरक्षिततेला ते म्हणजे नक्षलवाद. आता ग्रामीण भागातला नक्षलवाद जरी कमी होत असला तरी शहरी नक्षलवाद त्याचं एक वेगळं रूप आपल्या समोर येत आहे. तर त्याविषयी काय सांगा? नक्षलवाद या बाबतीत 4 शब्द वापरले जातात: नक्षलवाद किंवा माओवाद किंवा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम किंवा लेफ्ट विंग टेररिझम. आपल्याला कल्पना आहे की या विषयावरती माझी 2 पुस्तकं होती, नक्षलवादाचे आव्हान, आणि याला मी म्हटलं होतं की हे चीनचं भारताविरुद्ध छुपं युद्ध होतं. आणि त्यानंतर याची दुसरी आवृत्ती मी 2019 मध्ये ही प्रकाशित केलेली होती. आणि हिंदुस्थान पोस्ट वरती आपल्याला कल्पना असेल की आपले जे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आहेत प्रवीण दीक्षित, यांचं एक अतिशय म्हणजे विद्वत्तापूर्ण असं एक संभाषण झालं होतं हिंदुस्थान पोस्ट वरती. ते अतिशय चांगलं होतं. त्यांनी हा विषयाचा इतिहास, हा वाढला का, सरकारने केलं काय, C-60 कमांडोने कसं काम केलं, हे सगळं त्यांनी चांगलं एक्सप्लेन केलं. आणि दुसरी पुन्हा एक चर्चा याच विषयावरती झाली होती. उदयजी निरगुडकर जे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांनी पण त्यांचे इतर जे सोशल अँगल्स होते ते उत्कृष्टरित्या ते एक्सप्लेन करून सांगितले होते. 2 विद्वानांनी या विषयावरती, खास तर प्रवीणजी दीक्षित यांचं जे त्याच्यावरती जे संभाषण आहे ते सगळ्यांनी पुन्हा एकदा ऐकावं अशी माझी सगळ्यांना विनंती राहील. परंतु मी आता प्रवीणजी दीक्षित आणि उदयजी निरगुडकर यांच्या पुढे जाऊन 2 गोष्टींवरती आपलं लक्ष केंद्रित करणार आहे. आता सरकारच्या आकडेवारीप्रमाणे अमित शहा म्हणतात की आता फक्त 2च जिल्ह्यामध्ये नक्षलवाद किंवा माओवाद हा शिल्लक आहे जंगलामध्ये, आणि अर्बन नक्षल तर म्हणजे ही एक ऑनगोईंग प्रक्रिया आहे. आता लक्षात असायला पाहिजे, आता आपले दहशतवादी किंवा आपले नक्षलवादी म्हणजे जे भारताच्या आत असतील ते आता बंदूक घेऊन शहरामध्ये फिरणार नाहीयेत. त्यांच्या हातात लॅपटॉप असेल, त्यांच्या हातात मॉडर्न गॅजेटरी असेल, आणि त्याचा गैरवापर करून ते देशाच्या विरोधात कारवाया करतील. तर आता ते काय करतील, तर म्हणजे आता त्यांची जे शस्त्र म्हणजे त्यांची शस्त्र काय आहेत आणि त्यांचे सैनिक कोण आहेत. तर आता काही म्हणजे आज काही संघटना देशामध्ये उलटी सुलटी कामं करण्याचा प्रयत्न करतात, आणि देशविरोधी उलटी सुलटी कामं करणाऱ्या संघटनांना मी 3 मोठ्या भागामध्ये वाटू शकतो. एक तर आहे उग्रवादी इस्लामी संघटना की जे काहीतरी उलटं काम करतात, आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे राधा अकॅडमी, ज्यांनी आझाद मैदानला काय केलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांचा जो प्रमुख आहे डॉक्टर झकीर नाईक, तो भारतीय सरकारच्या रडारवरती आहे. त्याला पकडण्याचा प्रयत्न, पण त्याला आता कॅन्सर झाला अशी बातमी आहे. तर राजा अकॅडमी ही अशी एक संस्था झाली. दुसरी समजा एक कबीर कला मंच, आपण एक नाव ऐकलेलं असेल की ते युवकांना नक्षलवादामध्ये सामील करण्याचा प्रयत्न करायचे. तिसऱ्या आहेत की या जास्त मोठ्या आहेत, त्या म्हणजे अँटी डेव्हलपमेंट. कुठेही काहीही एखादा प्रकल्प तयार करायचा म्हटला तर तिथे लगेच आंदोलनं सुरू होतात. आणि देशामध्ये आता रस्ते बांधण्याकरता जमीन लागेल, धरणं बांधण्याकरता जमीन लागेल, मेट्रो जर बांधायची असेल तर जमीन लागेल. आता तुम्ही कल्पना करा, आपल्याला आठवत असेल की काही वर्षापूर्वी नाणेर नावाची जागा आहे जी कोकणामध्ये आहे. तिथे सौदी अरेबिया जगातला सर्वात मोठा तेल शुद्ध करणारा कारखाना तिथे लावणार होता, आणि तो जर कारखाना तिथे लागला असता तर तो जगातला सर्वात मोठा कारखाना झाला असता. आणि तसं झालं असतं तो कोकणाच्या लोकांना त्याच्या पुढे कधीही मुंबईला किंवा कोकणाच्या बाहेर यायची गरज पडली नसती. 3 ते 4 लाख जॉब्स हे डायरेक्ट क्रिएट झाले असते, आणि जे इनडायरेक्ट जॉब्स म्हणजे हॉटेलिंग आहे, गाड्या आहेत, त्यांना अन्नधान्य पुरवणं आहे, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं आहे, हे अजून 3-4 लाख तयार झाले असते. आणि बघा, आता आपल्याला तेल संकटाचा प्रॉब्लेम येतो आहे, तर सौदी अरेबिया त्यावेळेला नाणेरमध्ये रिफायनरी का तयार करणार होतं? कारण सौदी अरेबियाचा एक मोठा प्रकल्प आहे अरमॅको ज्याला म्हटलं जातं, जो गल्फ ऑफ होर्मुझच्या अजून आत आहे. तर तिथे सारखं इराण त्यांच्यावरती फायरिंग करत असतं, त्यामुळे त्यांना तेल उत्पादन नीट करता येत नाही. म्हणून त्यांना ओपन समुद्रामध्ये आपलं तेल शुद्ध करायचा कारखाना तिथे लावायचा होता, आणि ते स्वतःहून सगळे पैसे खर्च करणार होते. आणि त्याला थांबवलं कोणी? तर आपण
आपल्यातल्या काही राजकीय नेत्यांनी, आपल्या संघटनांनी आणि आपण आपल्या पायावरती कुऱ्हाड मारली, हे दुर्दैव आहे. तर ही जी अँटी डेव्हलपमेंट जी मेंटॅलिटी आहे, यांना आपण अर्बन नक्षल्स असं म्हणू शकतो. कारण शेवटी जमीन तर पाहिजेच हो. आणि याच्यात सर्वात मोठा जो प्रकार आहे त्याला भीमा कोरेगाव म्हटलं जातं. तिथे 5-6 जणांना पकडलं होतं. गौतम नवलखा आहेत, मिलिंद तेमडुबळे आहेत, डॉक्टर वरावर राव आहेत, स्टॅन स्वामी नंतर पकडले गेले होते आणि सुधा भारद्वाज म्हणून प्रोफेसर आहेत. तर त्यांच्यावरती खटले अजून सुद्धा सुरू आहेत आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये योग्य ती शिक्षा मिळेल. तर अर्बन नक्षल्स म्हणजे ना कसं शोधायचं, त्यांना कसं पकडायचं, ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. परंतु मी आपल्या मार्फत आपल्या युवकांना एक एवढंच आव्हान करू इच्छितो, की त्यांनी विनाकारण कुठल्या सत्याग्रहामध्ये कुठल्या एन-जी-ओ मध्ये सामील होऊ नये. त्यांचं महत्वाचं काम आहे, की रोटी कपडा मकानची लढाई ही स्वतः करता आणि स्वतःच्या कुटुंबाकरता जिंकायची आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आयुष्यात मोठा झाला, तर देशाला मोठं बनवण्यामध्ये मदत करायची. हे अशा प्रकारचे विघटनवादी ज्या प्रवृत्ती असतात, पर्यावरणाच्या नावाखालती हे होऊ देणार नाही, पर्यावरणाच्या नावाखालती शक्तीपीठ रस्ता होऊ देणार नाही वगैरे. तर हे असं अँटी डेव्हलपमेंट अजेंडा व्हायला नको. त्याला अनेक वेळा युवक रक्त गरम असतं म्हणून बळी पडतात. तर कृपया त्याला बळी पडू नका. बाय अँड लार्ज कुठलंही सरकार असतं, तर ते कधीही पर्यावरणाच्या विरोधात जाणार नाही. सरकारला का आपल्या देशाचं नुकसान करून घ्यायचं आहे का? कुठलंही सरकार म्हणजे निसर्गाच्या विरोधात काम करणार नाहीच. याच्यात कोणाच्या मनात काही डाऊटच नको. आणि आता जर आपली परवानगी असेल मंजिरीताई, तर एका एका प्रकल्पाविषयी मला बोलायचं आहे आणि त्याच्याविषयी जर आपण बोललो तर हे सगळे मुद्दे येतील. आपण आता कालच मागच्या वेळेला आपण अंदमान निकोबार आयलँड विषयी बोललो होतो. तर अंदमान निकोबार आयलंडचं जे आहे त्याचं शेवटचं जे बेट आहे त्याचं नाव आहे ग्रेट निकोबार आयलंड. ग्रेट निकोबार आयलंड आणि ग्रेट निकोबार आयलंड मध्ये आता भारत सरकार तिथे एक ट्रान्सशिपमेंट हब बनवतं आहे मोठ्या प्रमाणात. तर ग्रेट निकोबार आयलंड 750-800 आयलंड्स आहेत. बे ऑफ बेंगॉलमध्ये आहेत. अतिशय चांगल्या ठिकाणी वसलेली आहेत. तिथून जो जो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे किंवा हॉर्मुझची जी समुद्रधुनी आहे, तिथे आपण चीनला अडवू शकतो. चीनचा तिथे पराभव आपण करू शकतो. याच्याविषयी आपण मागच्या एपिसोडमध्ये बोललो होतो. आता ट्रान्सशिपमेंट हब म्हणजे काय? तर भारताची जी पूर्व किनारपट्टीवरती आणि पश्चिम किनारपट्टीवरती जी बंदरं आहेत, तेथे त्या बंदरामध्ये असलेलं जे पाणी आहे, समुद्राचं पाणी, ते जास्त खोल नाही. तर त्याच्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला कच्चं तेल आणायचं असतं, तर कच्चं तेल ज्या शिपने आणलं जातं त्याचं नाव असतं VLCC, व्हेरी लार्ज क्रूड कॅरियर. म्हणजे 1.5 लाख टन, 2 लाख टन एवढं तेल तुम्ही एका वेळेला आणू शकता. तर म्हणजे प्रचंड मोठी जहाजं आहेत. तर पण ही जहाजाकरता तुम्हाला खोल समुद्र पाहिजे. दुर्दैवाने हा खोल समुद्र भारताच्या ना पूर्व किनारपट्टीवरती आहे आणि पश्चिम किनारपट्टीवरती. पश्चिम किनारपट्टीवरती टू सम एक्सटेंट थोडाफार काढलेला आहे, परंतु तो सुद्धा पुरेसा नाही. तर मग केलं काय जातं, VLCC मध्ये क्रूड आणलं जातं आणि ते तेल 2 बंदरामध्ये नेलं जातं. एक तर कोलंबो म्हणजे जे श्रीलंकेमध्ये आहे आणि दुसरं आहे सिंगापूर. सिंगापूर अर्थात कुठे आपल्याला कल्पना आहे. आणि तिथे हे मोठ्या क्रूड कॅरियर्स मधून हे मध्यम दर्जाच्या क्रूड कॅरियर्स मध्ये ते ट्रान्सफर केलं जातं, की जी क्रूड कॅरियर्स भारताच्या बंदरामध्ये येऊ शकतात. म्हणजे आपण दरवर्षी हजारो कोटी रुपये भाड्याने देतो कोणाला? सिंगापूरला आणि श्रीलंकेला. परंतु अशा प्रकारे कंटेनर पोर्ट आपण हे जे निकोबार आयलंड आहे, कॅम्पल बे नावाचा जो भाग आहे, तिथे आपण आता बांधतो आहे. आणि तिथे बांधायला सुरुवात केली आणि काही पक्षांनी सांगितलं पर्यावरणाचं नुकसान होईल. म्हणजे ज्यावेळेला पर्यावरणाचं नुकसान म्हणजे हा इतका एक हास्यास्पद विषय आहे. तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. म्हणे की जर बंदर बांधलं तर काही झाडं कापली जातील आणि झाडांचं नुकसान होईल. अरे या भागातली जी झाडं आहेत ही इक्वेटोरियल एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे. म्हणजे जंगलं तिथली एवढी घनदाट आहे की एक झाड कापलं तर तुम्ही कापलं म्हणायच्या आधीच दुसरं झाड तिथे निर्माण होतं. कारण ते एव्हरग्रीन फॉरेस्ट आहेत. तर झाडं कापणं हे म्हणजे हा काही मुद्दाच अजिबात नाहीये. दुसरं त्यांचं म्हणणं होतं त्या भागामध्ये एक शोम्पेन नावाची जमात आहे. या भागामध्ये कॅम्पल बे मध्ये माझ्या बटालियन 7 मराठा लाईट इन्फंट्रीची एक तिथे कंपनी पण होती. तर तिथे मी 1 वर्ष त्या भागात अंदमान निकोबारवरती
1 वर्ष मी पेट्रोलिंग केलेलं आहे समुद्राच्या बाजूनी, हेलिकॉप्टर मधनं पेट्रोलिंग केलेलं आहे. 15 वरती आम्ही म्हणजे जी बेटं आहेत, 29 बेटं जिथे माणसं राहतात तिथे आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलेलो आहे. आणि अंदमान निकोबारचं रक्षण करण्याचं काम 7 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये 1999 ते 2000 या काळामध्ये होतं. तर ही या भागाचा जो भूगोल आहे किंवा त्यांची जी सामरिक परिस्थिती आहे याच्याविषयी मी आपल्याला खूप काही काही सांगू शकतो. तर शोम्पेनविषयी सांगायचं म्हटलं, ही जमात 100च्या आसपासची माणसं आहेत आणि ही अतिशय घनदाट जंगलात राहतात. ही जंगलाच्या बाहेर येतच नाही आणि ती जंगलं ही तिथून खूपच लांब आहे. तर म्हणजे शोम्पेनला काही होईल ही भीती अजिबात नाही, याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये कल्पना म्हणजे कोणालाही काही डाऊट नको. आणि तिसरी जी भीती आहे की त्या भागामध्ये काही प्रमाणामध्ये त्याला काय म्हणायचं की एक दोन बेटावरती कासव येतात, तर त्या कासवाची जी उत्पत्ती होते ती काही प्रमाणामध्ये कमी होईल. तर त्याच्यात थोडंसं तथ्य आहे, कारण कासव आजकाल सगळ्या किनारपट्टीवरती अनेक ठिकाणी येतात, परंतु त्याच्याकरता भरपूर ऑल्टरनेट जागा अवेलेबल आहेत की जिथे त्याची ही उत्पत्ती जी आहे ती केली जाऊ शकते. म्हणजे कमीत कमी नुकसान होऊन आपण तिथे एक अतिशय प्रचंड असा प्रकल्प तयार करू शकतो, जो भारताकरता एक असा प्रकल्प होईल की म्हणजे अतिशय त्याचे फार रिचिंग असे हे राहतील. आणि एवढंच नव्हे तर अंदमान निकोबार आयलंड, सावरकरांनी त्यावेळेला म्हटलं होतं की 1200 किलोमीटर दूर भारताच्या ईशान्य किनारपट्टीपासून असलेली ही एक जलदुर्ग किंवा समुद्रदुर्गाची लाईन आहे, जी भारताचं रक्षण करतात. आणि खरोखर ती आहेत, ती भारताच्या आत येण्याकरता ती मोठी गेट कीपर्स आहेत आणि तिथे आपण करू शकतो. आणि तिथे आपलं नौदल आहे, तिथे 4 ठिकाणी आपलं एअरफोर्स आहे, तिथे इन्फंट्री बटालियन म्हणजे भारताची मोठ्या प्रमाणात लष्कर आहे. तर म्हणजे ही एक भारताकरता अतिशय उत्कृष्ट अशी पोस्ट आहे, याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये काही शंका नको. तर अंदमान निकोबार आयलंड मधला हा प्रकल्प वेगाने पुढे जायला पाहिजे, परंतु पर्यावरणवादी कशा प्रकारे भारताचं नुकसान करतात हे सांगण्याकरता मी या प्रकल्पावरती थोडा जास्त वेळ घातला. आता या प्रकल्पाला पूर्णपणे मंजुरी मिळालेली आहे आणि पुढच्या 2-3 वर्षामध्ये निर्मिती होईल आणि याच्यामुळे भारताची अर्थव्यवस्था अजून जास्त एफिशियंट होईल. मंजिरीताई, आपण हे सगळं जेव्हा सांगत होतात, सावरकरांविषयी सांगत होतात, 115 वर्षापूर्वी मांडलेले त्यांचे विचार पण आता त्यातली काही सत्यामध्ये उतरत आहेत. खरोखरच सावरकरांचं ऐकलं असतं तर देशाची परिस्थिती आज काही वेगळी असती. मगाशी आपण मुलांविषयी म्हणालात की युवा पिढीने नीट समजून घेतलं पाहिजे, कुठल्या तरी विषयाच्या मागे जाता कामा नये. तर खरोखरच आपल्यासारखे जे सांगतात, माहिती देतात ती ऐकून मुलांनी अभ्यास केला पाहिजे आणि मगच आपला निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं. कारण शासन खूप चांगलं काम करत आहे, पण त्यांच्या मागे आपण उभं राहणं हे तितकंच गरजेचं असतं. आपण अनेक आव्हानांविषयी बोललात, पण या शिवाय देखील त्यापुढे भारतापुढे कुठली अंतर्गत आव्हानं आहेत त्याविषयी काय सांगाल? अ, बाकीच्या भारतामध्ये जी आव्हानं आहेत, ही अतिशय वेगाने बदली झालेली आहेत अंतर्गत सुरक्षेची. आपल्याला आठवत असेल की म्हणजे 1972च्या नंतर 1971चं युद्ध हरल्यानंतर पाकिस्तानला कळालं की पारंपरिक युद्ध करून जिंकणं शक्य नाही, म्हणून त्यांनी दहशतवादाचा वापर करण्याचं ठरवलं आणि त्यांनी एक ऑपरेशन सुरू केलं ज्याचं नाव होतं ऑपरेशन काराकोरम. आणि ऑपरेशन काराकोरमचे 3 भाग होते, K1, K2, K3. K1 म्हणजे खालिस्तानी दहशतवाद पंजाबमध्ये तयार करायचा, K2 म्हणजे काश्मीर मधला दहशतवाद आणि K3 म्हणजे बाकीच्या भारतातला दहशतवाद. आणि तो कसा निर्माण झाला याच्याविषयी आपल्याला जास्त बोलण्याची गरज नाहीये, परंतु बाकीच्या भारतामधला दहशतवाद हा ऍक्च्युअली सुरू झाला. आपल्याला आठवत असेल की 1993 साली मुंबईमध्ये सर्वात पहिले बॉम्ब ब्लास्ट झाले आणि 13 बॉम्ब ब्लास्ट झाले. आणि त्याच्यानंतर मग जी बॉम्ब ब्लास्टची मालिका सुरू झाली, तर ती दरवर्षी 1-2 बॉम्ब ब्लास्ट हे होतच राहायचे. 2014 मध्ये मोदी सरकार आलं आणि त्यांचं आक्रमक धोरण खूप आक्रमक होतं आणि त्याच्यामुळे ते सगळे बॉम्ब ब्लास्ट थांबले. आणि त्याच्यानंतर काय झालं हा इतिहास आपल्याला माहिती आहे. तर आता आपल्याला आठवत असेल की 2016 मध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा दहशतवादी मोठा हल्ला
करायचा प्रयत्न केला उरीमध्ये आणि त्याचं प्रत्युत्तर आपण एक सर्जिकल स्ट्राईक करून दिलं आणि पाकिस्तानचं त्यात खूप नुकसान झालं. 2019 पर्यंत शांतता होती. मग पुलवामामध्ये सीआरपीएफच्या गाडीवरती हल्ला झाला. 45 सीआरपीएफचे जवान त्यात मारले गेले. त्यानंतर झालेला आपला बालाकोटचा हल्ला, 250 तिथे दहशतवादी मारले गेले. त्यानंतर शांतता होती आणि मग सरळ आपण 24 एप्रिलला येतो आणि त्याच्यानंतर झालेलं ऑपरेशन सिंधू हे कसं झालं होतं त्या विषयावरती आपलं पुस्तकच आहे. तर हा इतिहास थोडक्यात दहशतवादाचा आहे. परंतु आता मात्र दहशतवादाचं स्वरूप जे आहे ते बाकीच्या भारतामध्ये बदली होत आहे. तर बदली होतं म्हणजे काय? आता बॉम्बस्फोटाचा दहशतवाद होत नाही, होणार नाही. पाकिस्तानची ते करायची हिंमत नाही. 26/11 सारखे हल्ले म्हणजे हातात बंदुका घेऊन आपल्या कुठल्या तरी शहरामध्ये हल्ले करायचे, म्हणजे मुंबईमध्ये असो की अयोध्येमधला हल्ला असो की संसदेवरचा हल्ला असो वगैरे. तर ही शक्यता आता अजिबात नाही. म्हणजे मी आधी छाती टोकून सांगतो की बॉम्ब ब्लास्ट होणार नाहीत ना अशा प्रकारचे हल्ले होतील. मग होणार काय? तर आता जो दहशतवादाचा जो प्रकार आहे, सर्वात जो प्रचंड प्रकार आहे तो म्हणजे नॅर्को टेररिझम किंवा अफू गांजा चरसचा दहशतवाद. आपल्याला कल्पना पाहिजे 2025 या सालामध्ये जवळजवळ 450हून जास्त ड्रोन्स हे पंजाबमध्ये पकडले गेले. प्रत्येक ड्रोनमध्ये 15 ते 16 किलो ड्रग्ज आणले जात होते आणि प्रचंड प्रमाणामध्ये ड्रग्ज आज पंजाबमध्ये आणले जात आहेत. आपण पुष्कळ प्रयत्न करतो तो थांबवण्याचा, परंतु त्याला आपल्याला पुरेसं यश मिळालेलं नाहीये. पंजाब वरती एक सिनेमा पण निर्माण झाला होता, उडता पंजाब. म्हणजे आरती पंजाबमधली युवकांची पिढी ही दुर्दैवाने ड्रग्सच्या आहारी गेलेली आहे. आता आपण मोठ्या प्रमाणात नो टू ड्रग्स हे अभियान राबवतो आहे, परंतु त्याच्यामध्ये यश मिळायला आपल्याला वेळ लागणार आहे. परंतु हे ड्रग्स फक्त पंजाबमध्येच येतात का? नाही. जो समुद्र महाराष्ट्राच्या समोर आहे, अरबी समुद्र, याच्यामध्ये मागच्या वर्षी 30,000 कोटी रुपयाहून जास्त किमतीचे ड्रग्स हे समुद्रामध्ये पकडले गेले. आणि मंजिरीताई, जर 30,000 कोटीचे पकडले गेले तर काय आपल्याला वाटतं 100% ड्रग पकडले गेले असतील का? तर उत्तर आहे सरळ नाही. काही ड्रग्स तसे आत आले असतील. तर आज ड्रग्स दुर्दैवाने उडता पंजाबच्या ऐवजी उडतं मुंबई, उडता पुणे, उडता महाराष्ट्र, अतिशय इझिली ड्रग्स अवेलेबल आहेत महाराष्ट्राच्या मोठ्या शहरामध्ये. आपण 5 स्टार हॉटेलच्या बाहेर पोलिसांना उभं करा, जो तिथनं बाहेर पडतो. म्हणजे मी कुठल्या हॉटेलचं नाव बदनाम करू इच्छित नाहीये. तुम्हाला तिथे रोज 100 लोक ड्रग्स करता पकडता येतील. म्हणजे ठीक आहे ना. तर ड्रग्स हे अतिशय मोठं आव्हान आहे. तर ड्रग्सना पकडायचं कसं, तर माहिती कशी काढायची, ड्रग ॲडिक्टना कसं नीट करायचं, हे एक अतिशय मोठं आव्हान आहे. कारण ड्रग्स समुद्राकडनं येत आहेत, ड्रग पाकिस्तानच्या बाजूने येत आहेत, ड्रग्स ईशान्य भारताच्या बाजूने म्हणजे मणिपूर नागालँडचा जो भाग लागलेला आहे म्यानमारमध्ये, तिथून येत आहेत. तर ड्रग्ज हे प्रचंड मोठं आव्हान आहे. याच्याशिवाय पुष्कळ प्रमाणामध्ये खोट्या नोटा, ज्याला FICN म्हणजे फेक इंडियन करन्सी नोट म्हटलं जातं, त्या सुद्धा येतात. 5 ते 7% नोटा या खोट्या असतात. याविषयी आपण पुन्हा एक वेगळ्या चर्चा करू शकतो. याच्याशिवाय घातपात. घातपात म्हणजे काय? कुठे रेल्वेच्या तिथे दगड ठेवायचे, कधी वंदे भारतवर दगड फेकायचे, कधी एखादा घातपात करून एखाद्या कुठेतरी ऍक्सिडेंट करण्याचा प्रयत्न करायचा, कुठे आग लावायची. आपल्याला 2 एक्झाम्पल देतो. एक आपल्याला कल्पना असेल की मुंबईच्या समोर गेटवे ऑफ इंडियाच्या समोर एक बंदर आहे. त्याचं नाव आहे बुचर आयलंड. बुचर आयलंडचं नाव आपण ऐकलं, गेटवे ऑफ इंडियाचं दिसतं. तर तिथे भारताचं तेल तिथे साठवलं जातं आणि तिथून मग पाईपलाईनच्या मदतीने ते आत येतं. तर एक 7-8 वर्षापूर्वी तिथे आग लागली होती आणि 700-800 कोटी रुपयाचं तेल हे जळून खाक झालं होतं. आता ही आग लागली होती की लावली गेली होती, याच्याविषयी आपण बोलू शकतो. याच्याशिवाय आपल्याला आठवत असेल की नागपूरच्या जवळ कामठी म्हणून जागा आहे. कामठीच्या जवळ पुलगाव येथे भारतीय सैन्याचा सर्वात मोठा अम्युनिशन डंप आहे. तिथे सुद्धा आग लागली होती आणि हजारो कोटी रुपयाचे अम्युनिशन, एक 10 वर्ष किंवा 11 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तिथे जळून खाक झाली होती. हे जे प्रसंग असतात घातपाताचे, अम्युनिशनची आग असो वगैरे, हे रेग्युलरली होत नाहीत. कधी आग लावायची, कधी दगड फेकायचे, कधी रस्ते बंद करायचे. रस्ते बंद करणं हा एक अतिशय प्रचंड मोठा उद्योगधंदा आहे, ज्याच्यामुळे देशाची प्रगती आपण थांबवू शकतो. आपल्याला कल्पना असेल की एक पंजाबचे ज्यावेळेला
सो कॉल्ड शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेला रस्ते बंद झालेले होते. तर त्यावेळेला आपण जर गुगलला विचारा की हे 2 रस्ते दिल्लीमध्ये येणारे 7 रस्ते आहेत. ते 7 रस्त्यापैकी 2 रस्ते जे आहेत ते बंद झाले होते. तर ते रस्ते बंद झाल्यामुळे रोजचं 4,000 कोटी ते 5,000 कोटी रुपयाचं नुकसान हे दिल्लीचं होत होतं. दिल्ली म्हणजे त्याला आपण नॅशनल कॅपिटल रिजन म्हणतो. त्याच्यात दिल्ली आहे, नोएडा आहे, गुडगाव आहे, म्हणजे जी सगळी सॅटेलाइट टाउन आहे ती सगळी. जसं आपण मुंबई म्हणतो तर मुंबईमध्ये मग अर्थात डोंबिवली पण सामील आहे, न्यू बॉम्बे पण सामील आहे. जे नावं वेगवेगळी आहेत पण सगळी एकमेकाला जोडलेली आहेत. तर रस्ते बंद करणं काहीतरी कारण काढायचं. कधी शेतकऱ्याचं आंदोलन नाशिक म्हणून मग रस्ते बंद करायचे. तर हे म्हणजे रस्ते बंद करणं शहराला लागणाऱ्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी या रस्त्यावर नाही येतात आणि एक रस्ता आपण बंद केला तर केवढं नुकसान मोठं होऊ शकतं. याची 2 मोठी उदाहरणं आपल्याला माहित असेल की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जर बंद पडला तर काय होऊ शकतं वगैरे, आणि हे आपल्याला कल्पना आहे. तर आता ही अशा प्रकारची आव्हानं ही अजून भारतासमोर पुष्कळ आहेत, ज्याला कायदा सुव्यवस्थेची आव्हानं म्हणता येतील वगैरे. तर याच्यावरती अजून जास्त विचार करण्याची गरज आहे आणि भारताला अजून जास्त सुरक्षित करण्याची गरज आहे. आणि मी आजच्या आता एपिसोडमध्ये 2 गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो की आपण जर बघितलं की जगामध्ये केवढी भयंकर अशांतता माजलेली आहे. हे दुबईला सोन्याची लंका म्हणायचं तिथे आग लागलेली आहे, युरोपमध्ये आग लागलेली आहे, सगळीकडे आग लागली आहे आणि अत्यंत सुरक्षित भाग म्हणजे भारत. त्या सगळ्यांनी भारतीयांना जे 4 कोटी बाहेर गेला होता, या चिमण्यांनो परत करा, काय ते गाणं तुम्हाला चांगलं आठवत असेल तर त्यांनी यावं. अतिशय वेगाने देशाची प्रगती होते आहे. तर म्हणून भारताला सुरक्षित ठेवणं हे काम आपल्याला कायमचंच आहे. म्हणजे आज सुरक्षित आहे त्याचा अर्थ उद्या असेल असं नाही. म्हणून प्रत्येकच माणसाने आपले कान आणि डोळे उघडे ठेवून आपल्या भागाला सुरक्षित ठेवावं, ज्यामुळे देशाची प्रगती होण्यामध्ये आपण देशाला मोठ्या प्रमाणामध्ये मदत करू इच्छितो. भारतासमोर असलेल्या संकटाला आपण चांगल्या पद्धतीने तोंड दिलेलं आहे, परंतु संकट नुसतं सरकार म्हणून ते एकटं सहन करू शकत नाही. याच्यामध्ये प्रत्येक माणसांनी हा विचार करायला पाहिजे की मी काय करू शकतो. देशाकरता मी गॅस वाचवू शकतो का, देशाकरता मी तेल वाचवू शकतो का. आपण यावेळेला बोलतोय मंजिरीताई, आपल्याला कल्पना असेल फिलिपिन्सच्या राष्ट्रपतींचा ऍड्रेस आपण बघा. जपान एक अतिशय मोठं राष्ट्र आहे, नंबर 5 ची अर्थव्यवस्था आहे, नंबर 4 ची मला वाटतं. त्यांच्या प्राईम मिनिस्टरचा जे ऍड्रेस आहे नेशनला, ते म्हणतात की कार पुलिंग करा, ते म्हणतात पेट्रोल वाचवा, उगीच बाहेर फिरायला जाऊ नका वगैरे वगैरे. जपान बरं का, जपान काही लहान राष्ट्र नाहीये. तर म्हणजे मला वाटतं अशी आपल्याकडे कुठलाही लॉकडाऊन नाहीये, याची शक्यता पण नाहीये. पण लक्षात असावं की हे आपलं 85% तेल हे बाहेरून येतं. ज्यावेळेला सिच्युएशन थोडीशी अनस्टेबल आहे तर त्यावेळेला आपण सुद्धा आपल्या पद्धतीने गॅस आणि तेल आणि या अशा ज्या नाशवंतू गोष्टी आहेत त्या वाचवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, ज्याच्यामुळे देशासमोर हे संकटाची जी तीव्रता आहे ती कमी करण्यामध्ये आपण नक्कीच मदत करू शकतो. रूफटॉप सोलर पॅनल हा सुद्धा एक महत्वाचा प्रकल्प प्रत्येक भारतीयांनी आपल्या घरासमोर लावायला पाहिजे वगैरे वगैरे. करायला अनेक गोष्टी आहेत, पण मी काय करू शकतो आपण हा जर विचार डोळ्यासमोर आणला तर नेमकं काय करायचं हा नंतर कधी आपला एक एपिसोड आपण नंतर पुन्हा करू शकतो. मंजिरीताई. निश्चितच आपण जसं म्हणालात की प्रत्येक नागरिकाने एक सैनिक म्हणून वावरणं गरजेचं आहे. आणि या निमित्ताने मी आपल्या दर्शकांना सांगू इच्छिते की ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी बांगलादेशी घुसखोरी किंवा ऑपरेशन सिंदूर अशी अनेक पुस्तकं जी लिहिलेली आहेत ती स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये उपलब्ध आहेत. त्याचा सगळ्यांनी जरूर लाभ घ्यावा, कारण अतिशय माहितीपूर्ण अशी ती पुस्तकं आहेत. ब्रिगेडियर साहेब, आज आपण परत एकदा हिंदुस्थान पोस्ट मध्ये सहभागी झालात, या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि अतिशय चांगली माहिती या आपल्या सगळ्यांना तुम्ही देताच दरवेळेला. असेच आपण एपिसोड आणखीन करत राहू. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद आणि जय.